प्रिया, अगं काळाच्या किती मागे आहेस तू? सॉरी, तू तुझ्या नवऱ्याला फसवत फसवत ऑस्ट्रेलियात मजा करत होतीस ना, त्यामुळे तुला माहिती नसेल कदाचित. पण तो व्हिडिओ मी शूट केलाय हे माझं अख्ख्या घरासमोर कबूल करून झालंय. अगं काय नेत्रा, तू सिरियसली? सत्यजित दादांना सुद्धा माहिती आहे की तो व्हिडिओ मी शूट केला होता आणि त्यांनी सुद्धा सगळ्या घरासमोर मला माफ केलंय. हा प्रायश्चित्ताचा रस्ता सोपा नाहीये प्रिया, पण तरी अडखळत अडखळत का होईना मी चालतीये आणि खूप बरं वाटतंय. आय एम रिअली हॅपी. नेत्रा, मूर्ख आहेस तू. तुला कळत नाहीये, सत्यजित या सगळ्याचा नंतर बदला घेईल आणि तेव्हा तुला कळणारही नाही. माझा ऐकशील ना तर गौरांगला घेऊन लवकरात लवकर इकडनं निघून जा. अगं त्याला इतकं चांगलं माझ्यापेक्षा दुसरं कोणी शट अप. या घरातल्या चांगल्या माणसांचा चांगुलपणा करण्याची तुझी लायकी कधीच नव्हती प्रिया. पण तुझं नशीब मात्र खूप चांगलं आणि माझं खूप वाईट. माझं ट्रॅक रेकॉर्ड खराब आहे ना, त्यामुळे माझ्यावर कोणी विश्वास ठेवत नाही आता. नाही ना मंजिरीबाई, नाहीतर तुझे धिंडवडे काढायला 2 मिनिटंही लागली नसती मला. आणि सध्या मला सगळ्यात जास्ती काळजी माझ्या बाळाची. पण एक ना एक दिवस तुझ्याही पापांचा घडा भरणार आहे. डोंट वरी. 100 चूहे खाकर बिल्ली चली हज को. नेत्रा, तुझ्या तोंडी ही भाषा चांगली वाटत नाही ग. सोन्याचं पाणी चढवलं म्हणून तांब्याचं सोनं होत नाही. नेत्रा, तू कितीही संतपणाचा आव आणलास ना तरी तुझा जन्म गटारातलाय. तुझ्या रक्तात तिथलंच पाणी आहे. आणि आयुष्यभर तुझी तीच लायकी राहणार. प्रिया, नेत्रा, तू हात नाही उचलायचा, आवाजही नाही चढवायचा. गेले खूप दिवस हात शिवशिवत होते माझे. आज माझी इच्छा पूर्ण झाली. कसं आहे ना प्रिया, माझ्या सासूबाईंना त्यांच्या सुनेविषयी फारसं काही वाटत नसलं ना, त्यांना त्यांच्या होणाऱ्या नातवंडाची खूप काळजी. लक्षात ठेव. अँड यू आर राईट. मी गटारातनच आलीये. माझ्या अंगात रक्तात तिथलंच पाणी आहे. आणि म्हणूनच सांगते, तुझ्या बाबतीत मला माझ्या लायकीवर यायला लावू नकोस प्लीज. हॅपी दिवाळी. बाय. निक. मावशी, हे सुहासरावांसाठी लखनमल ज्वेलर्सकडे आपण पाहिलं होतं ते ब्रेसलेट, आणि हे प्रियासाठी. एकदा बघून घेता? वेळ कुठे तेवढा, दोघे जण बराच वेळ झाला बाहेर बसले. बरं, तू त्यांच्या न कळत बाहेर जाऊन गिफ्ट आणले असे, त्यांना कळलेलं नाहीये ना? नाही मावशी, त्यांनी मला पाहिलं नाहीये. बर, जरा विचित्रच आहे हे, पण आता ठीक आहे ना, घाईच्या वेळेला. प्रिया, तुला सांगायला काही हरकत नाही, पण ऐन वेळेला जरा धावपळच उडाली बरं का आमची. म्हणजे मंजुषाने बाहेर जाऊन गिफ्ट घेऊन आली तुमच्यासाठी ती, पण मी ऐन वेळेला येणार आहे हा मला माहित नव्हतं ना ग. गिफ्ट ठरली होती काय द्यायची ती, पण आणून नव्हती ठेवली खरी. मावशी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. म्हणजे आम्ही दोघं असे अचानक आल्यामुळे तुमची गैरसोय झाली ना? गैरसोय कसली, थोडीशी धावपळ उडाली एवढंच, थोडं समजून घ्या.
नाही, तू फोन करून आम्हाला दिवाळ सणासाठी बोलवलं होतंस आणि तेव्हा मी नाही म्हणाले होते मला माहितीये. पण नंतर सुहासशी बोलल्यावर तो असं म्हणाला की आपण मावशीचं मन नको मोडायला. ती आईसारखी आहे, आपण जाऊया. म्हणून आमचं यायचं ठरलं. नाही पण आमच्यामुळे काही प्रॉब्लेम होत असेल ना तर आम्ही. ठीक आहे, प्रॉब्लेम कसला? सगळं तयार आहे. आता जावया बरोबर मुलीचं पण औक्षण करते. चल चल. चल. मावशी, सत्यजित कुठे आहे? नाही म्हणजे तो आणि सुहास समोरासमोर आले तर ऑकवर्डनेस नको म्हणून विचारते. नाही नाही, काळजी करू नको. सत्यजित नाहीये घरी. नाहीये म्हणजे? नाही म्हणजे अगं तो हैदराबादला गेलाय, त्याचं काहीतरी काम निघालं. 2-3 दिवसांनी येणार आहे. म्हणजे दिवाळीसाठी इथे नसणार आहे का तो? नाही ना. बरं चल, ते दोघं बराच वेळ बाहेर बसले. चल. हो चल. मंजुषा, हे तांबडामध्ये घेऊन येतात आणि हे घे. चकड हे ग. सुहास, ह्या लोकांच्या लग्नाला तू यायला पाहिजेस माझ्या बरोबर. अरे त्यांच्या बायका इतक्या बका खातात ना की बघण्यासारखं दृश्य असतं. नाही, माझे तर भरपूर आशीर्वाद असतात त्यांना, कारण त्या जितकं खातील तेवढीच माझी कमाई जास्त. अरे बघण्यासारखं दृश्य, मस्त टाइमपास होतो. तुम्हाला बोर नाही ना केलं गौरांनी हे असे लग्नाचे किस्से ऐकून? नाही नाही मावशी, अहो खूप मजा येत होती. गौरांग, मी काय म्हणतो, तू या सगळ्यावर एखादं पुस्तक का नाही लिहित? लिहिणार आहे. रिटायर झाल्यावर मी तेच करणार आहे. नाही, बट आय एम व्हेरी हॅपी की तू या तुझ्या बिझनेस मध्ये फार लवकर सेटल झालास, आणि तेही कुठलीही कालाकांडी न करता. नाहीतर आजकालचे बिझनेसमॅन बिझनेस कमी करतात आणि काय म्हणतात त्याला, फसवेगिरीच जास्त करतात. विशेष करून ना जमिनीचे व्यवहार करणारे लोक. आय एम सॉरी, म्हणजे तुझे दादा पण याच व्यवसायात आहेत ना? लक्षात नाही आलं माझ्या. पण आहेत कुठे ते? हा, आज कुठल्या मोहिमेवर? हैदराबादला गेलाय सत्यजित. हो. प्रिया बघतच नाही हो. हो. आमच्यातर्फे. काय मग सुहास दादा, फराळाचा आणखीन एक राऊंड होऊन जाऊ दे. वाय नॉट, शुअर. आलेत. प्रिया, तुम्ही निघायच्या आधी देवीचं दर्शन घेऊन या. शुभस्य शीघ्रम. मला असं वाटतं प्रिया, आपण आत्ताच देवीचं दर्शन घेऊन येऊ, म्हणजे ना जरा फराळ खायला पोटामध्ये जागा राहील ना. बरं, आलो. आई, काय रे? आई हा प्रत्येक वेळेला दादाला का डोमणे मारतो? अगे मागे आला तेव्हाही काय बोलला, आता इथे बसल्या बसल्या बोलत होता. दादानी काय गोडा मारला याचं? चर्चा करायला हवी का आत्ताच? अगं पण मी असं ऐकून घेणार नाही. आई जर तो पुन्हा काही बोलला ना तर माझ्यासारखा पुन्हा गप्पा बैस. तू तुझ्या खोलीचा. आई अगं तू का? अरे
सणाच्या दिवशी घरामध्ये तमाशा करायचा आहे का? मी करतोय जा खोली. आई, आजी, या या देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी आलायस हा? आई आंबे, आमच्या जावई बापूंवरती किरपा ठेव ग बाई. का फक्त जावई बापूंवर, माझ्यावर नाही? तसं नाही ग, लेकीचं नशीब जावई बापूंच्या नशिबाबरोबर बांधलेलं असतंय. तेव्हा जावई सुखी तर लेक सुखी नाही. तुमचे आशीर्वाद आहेत ना, व तुमचा जावई सुखी राहील आणि तुमच्या लेकीला सुद्धा सुखी ठेवेल. तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही आहोत बाहेर. सुहास, तू होतोस पुढे, मी आले. हो हो. आजी, मला माहितीये मला इथे बघून तुम्हाला आनंद झालेला नाही. तुम्ही म्हणाला होतात या घरापासून लांब राहा, पण काय करणार, औपचारिकता म्हणून यावं लागलं. नाही, जर मावशीने मला बोलवलं नसतं ना तर मी कधीच. तिनं तुला बोलिवलेलं नाही, तुझी तूच आली आहेस. तुम्हाला माहिती नाहीये कदाचित, मी सांगते. मावशीने मला फोन केला होता परवा आणि तिनेच. तेव्हा मी तिच्या समोरच बसली ती. तेव्हा तू नका शांतपणा करूस, मला ठावा आहे काय झालं कसं झालं समज कळतंय आम्हाला. हे बघा आजी, तुमचा ना काहीतरी गैरसमज होतोय. मंजिरी आणि सत्यजितचा संसार माझ्यामुळे. तो विषयच नाही. त्या बाबतीत काय कळायचं काय बघायचं ते बघून झालं. या तुला एकच सांगती, तुला जर सुखी संसार करायचा असला नव तर ह्या घरापासून 4 हात लांब राहायचं. हे बघ सुंदरी, नशीब असतंय नव, नशीब याची खोड लई वाईट असते बघ. समजा जंक्शन चाललं या असं आपल्याला वाटत असतं या, एका हातानं ते आपल्याला कुरवाळतं या आणि माणसाला गाफील ठेवतं या, आणि दुसऱ्या हातानं कधी मुस्कटात मारतं या ना ते कळायचं भी नाही. कळतंय ना व म्या काय म्हणती ते? कळतंय ना, आणि तुमचं हे म्हणणं मी कायमचं लक्षात ठेवीन. लक्षातच ठेवायचं. थँक्स मावशी. थँक्स कशाबद्दल? तुम्ही आम्हाला याची जाणीव करून दिलीत की आम्ही अनाथ नाही आहोत, त्याबद्दल. वास्तव काय बोलताय? अहो खरंच मावशी, मला माझे असे कोणीच नातेवाईक नाहीत, अंकिता मावशी सोडली तर. प्रियाचं पण तेच. पण तुम्ही आमच्यासाठी एवढं केलंय, म्हणजे आता एवढ्या वर्षामध्ये मला एकटं राहायची सवय झालीये. पण प्रिया जरा इमोशनल आहे या सगळ्या बाबतीत. आणि खरं सांगू का, आज पहिल्यांदा मला याची जाणीव झाली की मी एवढ्या वर्षांमध्ये नेमकं काय मिस करत होतो. आपल्याच माणसांकडून आपलं कोड कौतुक करून घेण्यामध्ये काय मजा असते याची जाणीव करून दिली तुम्ही मला. सुहासराव, आता तुम्ही मात्र फारच. आणि खास करून गेल्या काही दिवसांमध्ये इतके समज गैरसमज झालेले असताना सुद्धा
तुम्ही मनाचा जो काही मोठेपणा दाखवलात. कुठले गैरसमज? अहो मंजिरीबद्दल बोलतोय मी. म्हणजे या सगळ्याबद्दल बोलताना मला जरा ऑकवर्डच होतंय. नाही पण मला ऑकवर्ड वाटायची तशी काहीच गरज नाहीये. मंजिरीचा प्रियाच्या बाबतीत जो गैरसमज झालाय ना, इनफॅक्ट मला असं वाटतंय की मी मंजिरीला भेटावं, तिच्याशी बोलावं, तिचा जो काही गैरसमज झालाय तो क्लिअर करून टाकावा. पण प्रियाचा विरोध आहे या सगळ्याला. ती म्हणते की निघूया. हो येतो. नीट जा, सांभाळून जा, आणि पोचल्यानंतर एक तरी फोन कर मला. प्रिया नमस्कार करतो. अक्षमंता सुखी फोन कर ग बाळा. तुमचा निरोप घेणं नेहमीच जड जातं तिला. जपा माझ्या लेकीला. हो येतो. आयुष्यातला पहिला दिवाळी सण झाला माझ्या. दे. बस काय झालं? अपसेट काय आहेस? नाही म्हणजे आता निघताना पण शालिनी मावशींशी काहीच बोलली नाहीस. अपसेट वगैरे काही नाही, आपण निघूया. चल. हा बोल माऊ. कोल्हापूरला? हो दोघही. नाही मुधळकरांच्या घरी. अगं लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे ना. हा तर शालिनी मावशींनी दिवाळी सणाला बोलवलं. नाही मंजिरीला भेटणार नाहीच. नाही आता आम्ही पुण्याला यायला निघतोय. हो उद्या येऊन जातो. आणि काका बरं जमलं तर या. माऊ आपण नंतर बोलूया का? आम्ही आता निघतोय पुण्याला यायला. मी पुण्यात पोहोचलो ना की तुला फोन करतो, मग बोलू. ठीक आहे? ओके बाय. चल. का नंतर का बोलूया? जे काय बोलायचंय ते इथे बोल ना माझ्या समोर. तुझ्या समोरच तर बोललो. आणि नंतर सुद्धा काही विशेष बोलणार नाहीये. आता आपण निघतोय म्हणून मी तिला म्हटलं की आपण नंतर बोलू. नाही मला एक गोष्ट कळत नाहीये. तिचं आत्ताच आपण निघताना कसा काय फोन आला? म्हणजे तुला काय 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 म्हणायचंय काय? राईट. आता माझ्या लक्षात आलं तू इतका सहज इथे यायला कसा काय तयार झाला. कारण तुला कोल्हापूरला यायचंच होतं, पण मंजिरीला भेटायला. आणि माझी कटकट नको ना, म्हणून माझ्या तोंडावर हे उपकार फेकले. प्रिया आर यू ओके? मंजिरीला भेटण्याचा प्रश्न येतोच आहे कुठे? आपण इथून सरळ आपल्या घरी जातोय पुण्याला. मग अंकिता काकूनी तुला आत्ता का फोन केला होता? तिने तुला का विचारलं की तू मंजिरीला भेटायला जाणार आहेस की नाही? म्हणजे तुमच्यात हे बोलणं झालं होतं हो ना? प्रिया अगं माऊला माहित सुद्धा नव्हतं की आपण कोल्हापूरला आलोय ते. तिने अगदी सहज फोन केला होता. अच्छा. आणि तुला असं म्हणायचंय की मी या सगळ्यावर विश्वास ठेवावा? सुहास, ज्या अंकिता काकूला आपल्या घरात साधा चहा किती वेळा बनवला जातो हेही माहित असतं, तिला आपण कोल्हापूरला आलोय हे माहिती नसेल? हो नव्हतं माहित तिला. आता तुझा फालतूचा तमाशा बंद कर आणि बस गाडीत गुप्त. तमाशा? मी तमाशा घालते? सुहास तमाशा काय असतो ना हे अजून तू पाहिलेलंच नाहीयेस. जा, मी नाही बसत तुझ्या गाडीत. तुला जिथे जायचंय तिथे जा. मी जाईन पुण्याला एकटी. थांब, काय मूर्खपणा. हात सोड माझा. सुहास, मंजिरीला भेटून तुला हेच जाणून घ्यायचंय ना की माझ्यात आणि सत्यजित मध्ये नेमकं काय होतं? मग जा, जाऊन भेट तिला. नाही आता तर तू जाच. मी बसनी जाईन पुण्याला. डोंट टच मी. प्रिया अगं मंजिरीला भेटण्याचा प्रश्न येतोच आहे कुठे? आणि मी तुला तसं प्रॉमिस दिलं होतं. अरे जिथे मला किंमत नाहीये तिथे मला केलेल्या प्रॉमिसेसची काय किंमत असणार आहे? सुहास, मी एक सांगते तुला, जी बाई तुझ्यावर इतकं जीवापाड प्रेम करते तिच्यावर इतका अविश्वास दाखवणं बरं नाही. खूप मोठी जखम दिलीस तुम्हाला आज, खूप मोठी. प्रिया पण मी काय केलंय तरी काय? ते तो देव बघतोय. आणि त्याच्या जगात जर न्याय असेल ना तर माझ्या जगण्याच्या त्रासापासून सुटका करेल तो माझी लवकरात लवकर.
थांब प्रिया, मी तुला एकटीला कुठेही जाऊ. सुहास आधीच खूप बिघडवलंय. बास झाला आता. आता जर तू माझ्या मागे आलास ना तर मी स्वतःला का तुला हेच हवंय की मी स्वतःला संपावं? तसं जर असेल ना तसं बोल एकदाच. तुझ्यासाठी तेही करायला तयार आहे मी. तिचं हे इथं असं येणं ना मला अजिबात आवडलेलं नाही. दिवाळीचे 4 दिवस होऊन गेले की तिला फोन लाव आणि चांगली कानुगाडणी करायची. सासूबाई, मला नाही वाटत यामध्ये प्रियाची काही चूक आहे. आता मीच तिला फोन करून दिवाळ सणाचं आमंत्रण दिलं होतं ना, तेव्हा ती नाहीच म्हणाली मला. पण नंतर आपण आपला विचार बदलला तेही आपण प्रियाला कळवलं नाही. त्यातून सुहासराव तिला म्हणाले की मावशीचं मन कशाला मोडायचं, जाऊया आपण, म्हणून ते 2 जण आले होते. प्रिया बोलली मला तसं. तिची काही चूक नाही हो त्याच्यात. शाले, तुला असं वाटत असलं की सासूबाई, सत्यजीतच्या बाबतीत प्रियाकडून जी चूक झाली ती एकट्या प्रियाची चूक नव्हती हो. घरातल्या सगळ्यांचाच त्याच्यामध्ये वाटा होता, माझा सुद्धा. प्रियाच्या मनात सत्यजित बद्दल भावना होत्या, पण त्या बिचारीने तोंड उघडून कधी सांगितलंच नाही आम्हाला. मुकाट्यानं सत्यजितच्या बायकोला उंबरठा ओलांडून घरात येताना बघत राहिली. नंतर सत्यजित आणि मंजिरीचं जेव्हा बिनसलं तेव्हा खरी ती सत्यजितच्या जास्त जवळ आली. आणि ह्याला मी खतपाणी घातलं, शाहरुख वंशने सुद्धा घातलं.